हॅलो एव्हरीवन, थंडीचा महिना सुरू झालाय. खूप जण फिरायला चाललेत थंडीच्या ठिकाणी, तर त्यांनी साडी कशी ड्रेप करावी हे सांगणार आहे. तर मी इथं स्वेटर फुल स्लीव्हचं घेतलेला आहे आणि पेटीकोट तर खूपच छान आहे. म्हणजे हा पेटीकोट ना डबल लेअरचा आहे. हा मला एका साडीसोबत मिळाला होता, पण असं पेटीकोट आपण शिवून घेऊ शकतो जे जे ऍक्च्युली थंड प्रदेशात किंवा थंड भागात राहतात ते. आतून मस्त असं कॉटनचं असतं रे, गेर पण खूप छान आहे आणि वरतून असं थिक सॅटिनचं फॅब्रिक आहे. तर आणि जास्तच थंडी असेल तर तुम्ही आतून वुलनची लेगिन्स घालू शकता. आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया. साडी आणि स्वेटरची छान रंगसंगती मॅच करा. कॉटनची साडी असेल तर दुधात पाणी, पण कॉटनची नसेल तर अशी तुम्ही थोडीशी प्लेनमध्ये किंवा फ्लॉवर प्रिंटमध्ये पण तुम्ही साडी नेसू शकता. आता मी रेग्युलर साडी ड्रेप करत आहे. या साडी ड्रेपमध्ये तुम्हाला पदर पहिल्यांदा करणं महत्त्वाचं आहे, कारण हा थोडासा वेगळा सांगत आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक मेजरमेंट घ्या, जसं की मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, कारण पदर आपल्याला अक्षरशः कमरेपासून सुरू करायचा आहे. तिथे थोडासा फोल्ड करा आणि थोडीशी साडी टक करत करत लेफ्ट साईडला आणा आणि जी साडी लेफ्ट साईडला येते तिथेही थोडी टक करा आणि आता तुम्ही प्लीट्स करायला घ्या. प्लीट्स करून घेतल्यानंतर तुम्ही सगळ्या प्लीट्स एकावर एक ठेवून व्यवस्थित अशा पेटीकोटमध्ये टक करा आणि त्याच्यानंतर आपली हिप लाईन अशी विजिबल दिसेल किंवा कर्व दिसेल हिप लाईनला, त्याप्रमाणे साडी मस्त डावीकडून निऱ्यांच्या खालून उजवीकडे घेऊन ती छान टिक टक करा. म्हणजे ह्या टकच्या टेक्निकनी साडी खूप छान नेसता येते. आता तुम्ही जो पदर आहे त्याचे काठ दिसेल अशा पद्धतीने दोन्ही काठ छान फोल्ड करून आतमध्ये सगळ्या प्लीट्सच्या आतमध्ये सेफ्टी पिन लावा आणि वरतून असं प्लेन लुक तुमचं येईल. तर अशा पद्धतीने साडी तुम्ही मस्त अशी नेसू शकता. बर्फाळ प्रदेशात तुम्ही जाऊन म्हणजे मागं असा स्नो आणि तुम्ही मस्त फोटो काढू शकता. आणि तुम्हाला लग्नाला वगैरे जायचं असेल तर मस्त अशी हेवी ज्वेलरी परिधान करून जाऊ शकता. आता थोडीशी वेगळी टेक्निक सांगते त्याच साडीमध्ये. तुम्ही आता गुजराती साडीप्रमाणे उजव्या शोल्डरवर पदर घ्या आणि पदर मी मस्त गुडघ्यापर्यंत घेतलेला आहे आणि मस्त असं पाऊच काढलेला आहे लेफ्ट साईडला साडीचा. तो तुम्हाला मोठा वाटत असेल तर एक प्लीट घ्या अजून एक. आणि जो फ्रंट कॉर्नर आहे पदराचा तो तुम्ही लेफ्ट शोल्डरला पॅक करू शकता सेफ्टी पिननी आणि फ्रंटला असं मस्त व्ही नेक करू शकता साडीचाच आणि मस्त असं ज्वेलरी वेअर करून मस्त असं स्टाईल करू शकता. आता मी मस्त असं सेक्सी ब्लॅक शर्ट घालून आलेली आहे. त्याच साडीला आपण थोडंसं स्टाईल करूया. अशी पण साडी छान दिसते. तर मी इथे मस्त असं ब्लेझर साडी करणार आहे, म्हणजे साडी विथ ब्लेझर अशी स्टाईल करणार आहे. यासाठी तुम्हाला फ्रंटला पदर घ्यावा लागणार आहे पूर्णपणे आणि मस्त असं फ्रंटला थोडंसं पॅक करून बेल्टने टाईट करा तो पदर. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे आवडीचं आहे किंवा रंगसंगती मॅच होईल त्याप्रमाणे ब्लेझर घेऊ शकता. माझं थोडे शॉर्ट ब्लेझर आहे. तुम्ही अशा टाईपचाही ब्लेझर कॅरी करू शकता किंवा जे थोडेसे लॉंग असतात ते ब्लेझरही तुम्ही कॅरी करू शकता आणि हा लुक मस्त असा प्रोफेशनल दिसतो आणि खूप छान दिसतो हा लुक. ॲक्च्युली तुम्ही थंडीच्या दिवसात कोणाला भेटायला जाणार असाल किंवा तुमची बिझनेस मीटिंग असेल तर हा लुक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता मी घेऊन आलेली आहे शॉलला मी पदराच्या आतून पॅक करत आहे. पदराच्या आतून पॅक करणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या शॉलवरून आपला पदर येतो आणि खालून थोडीशी शॉल आपली हाईड होते. तिथे तुम्ही सेफ्टी पिन पण लावू शकता आणि शॉल आपली मी लेफ्ट शोल्डरवर घेत आहे. रेग्युलर साडी ड्रेप प्रमाणे लेफ्ट शोल्डरवर पॅक करा. अजून शॉल थोडीशी लखनवी वगैरे असेल, लखनवी वर्कवाली किंवा थ्रेडिंगचं वर्कवाली तर अजून छान दिसतंय किंवा वेल्वेटची. आणि आपला पदर आहे तो लेफ्ट शोल्डरलाच आपण ठेवलेला आहे गुजराती साडीसारखा आणि जी शॉल आहे ती रेग्युलर ड्रेप प्रमाणे घेतलेली आहे. आता याचाच दुसरा टाईप म्हणजे रेग्युलर साडी आपण लेफ्ट शोल्डरवर ठेवतो त्याप्रमाणेच तुम्ही शॉल साडीला आतून टक करा सेफ्टी पिनच्या साहाय्याने आणि शॉल आणि पदर एकत्रित तुम्ही शोल्डरवर पॅक करू शकता अशा प्रकारे. आणि खूपच थंडी लागत असेल तर तुम्ही फक्त शॉल तुमच्या राईट शोल्डरवरून घेऊ शकता अशा पद्धतीने. तुम्हाला जर वेगळी अशी नसेल दाखवायची शॉल तर शॉल आणि साडी एकत्रित तुम्ही राईट शोल्डरवर घेऊ शकता. आणि हा झाला तुमचा पॅक असा रॉयल लुक. आणि मस्त असं गळ्यातलं तुम्ही वेअर करून हा लुक स्टाईल करू शकता. गळ्यातलं कानातलं मस्त वेअर करून हा लुक तुम्ही स्टाईल करू शकता किंवा फ्लॉन्ट करू शकता. आता आपलं शेवटचं लुक आणि सुंदर लुक पाहणार आहोत. शॉलचं फुल कसं करायचं. जिथे तुमची गुलाबी थंडी असेल म्हणजे थोडीशी थंडी असेल तिथे हा
तिथे हा टाईप तुम्ही छान फ्लॉन्ट करू शकता. आता मी शॉल फोल्ड केलेली आहे, डबल फोल्ड, आणि त्याच्या एंड्सला मी छोट्या छोट्या प्लीट्स करत आहे आणि त्या प्लीट्स तुम्हाला रबरनी पॅक करायच्या आहेत. थोड्याशा मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच्याप्रमाणे अजून थोडीशी खाली पॅक करा, म्हणजे छान फुल येतं. तो थ्रेड मी खाली घेत आहे, म्हणजे ते हेअर बँड. त्याच्यानंतर शॉल बघा मी शोल्डरवर कशी टाकतीये, दोन्ही शोल्डरवर टाकलेली आहे. नंतर शॉलचा कॉर्नर मी त्या हेअर बँड मध्ये टाकलेला आहे आणि नंतर मी शॉलचं जे रबरमध्ये पॅक केलेला पार्ट आहे त्याचं फ्लॉवर क्रिएट करते आणि एजेसला त्याच्या मी सेफ्टी पिनने पॅक करते. आता ते फ्लॉवर तुम्ही लेफ्ट शोल्डरवर ठेवा आणि राईट हँड तुमचा राईट आर्म आहे ते तुमचं पूर्ण शॉलनी कव्हर होईल आणि जो लेफ्ट आर्म आहे किंवा लेफ्ट हँड आहे ते साडीच्या पदराने कव्हर होईल. म्हणजे हे गुलाबी थंडीत अतिशय सुंदर तुम्ही शॉल अशी फ्लॉन्ट करू शकता. म्हणजे दोन्ही हात तुमचे कव्हर होतील आणि थंडी कमी लागेल आणि थोडं स्टायलिश पण लुक येईल. बघा बरं. आणि यात तुम्ही मस्तपैकी हातात काहीतरी घालून तुम्ही मस्त फ्लॉन्ट करू शकता. आता ही स्टाईल मी आपली जो स्टोल असतो ना, तो एक मस्त स्टोल आहे माझ्याकडे, तर ही स्टाईल मी स्टोलवर ट्राय केली होती आणि तेही स्टाईल छान दिसते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.